तर आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. पालेभाज्यांमध्ये सर्वात चविष्ट ही भाजी लागते, तर एकदा नक्की ट्राय करून बघाल. तर यासाठी मुळ्याचे कोवळे पानं घेतलेले आहे आणि थोडासा कोवळा मुळा घेतलेला आहे. पानं जे आहेत 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर बारीक चिरून घ्यायचे आणि मुळा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा. कोवळ्या मुळ्याच्या पानांना चव छान असते, त्यामुळे आपण खूप साहित्य यामध्ये नाही वापरणार. खूप सारा लसूण आणि सुक्या लाल मिरच्या वापरणार आहोत. लसूण बारीक चिरून घ्यायचा आणि मिरच्या खुडून घ्यायच्या. ही जी भाजी आहे लोखंडाच्या तव्यावर किंवा लोखंडाच्या कढईमध्येच करायची. तर लोखंडाच्या कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून फोडणीमध्ये 1 चमचा जिरं, बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे. बारीक चिरलेला मुळ्याचा पाला आणि बारीक चिरलेला मुळा सुद्धा घातलेला आहे. मीडियम फ्लेमवर थोड्या वेळ परतून घ्यायची. एकदा भाजी आकसली की सर्व कढईवर पसरून गॅसचा फ्लेम लो ठेवून तशीच शिजू द्यायची. भाजीची क्वांटिटी एकदा कमी झाली की थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करून गरमागरम भाकरीबरोबर वाढायची. खूप मस्त लागते ही भाजी. मला तर अशीच आवडते, पण जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तरच मग दाण्याचा कूट, किसलेलं ओलं खोबरं किंवा मुगाची डाळ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पण ही भाजी अशीच मस्त लागते, तर एकदा नक्की ट्राय करून बघाल. तर कशी वाटली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.